नमस्कार बांधवांनो, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर नुकतेच आज 26 मे रोजी शचींद्र प्रताप सिंह यांनी पवित्र पोर्टल शिक्षक भरती पदभरतीची कार्यवाही राज्यस्तरावरून पवित्र प्रणालीमार्फत करण्यात येते. त्यासाठी विषय पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली तपासणी करण्याबाबत. तर त्यानुसार सन 2025 समितीच्या संचमान्यतेनुसार मंजूर कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार राज्यातील शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. याकरिता सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या रिक्त पदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवरती नोंद करण्यासाठी दिनांक 1 मे 2026 ते 31 मे 2026 या कालावधीत सुविधा देण्यात आली आहे. यापूर्वी शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक बिंदू नामावलीची माहिती तयार ठेवण्याबाबत या कार्यालयाकडून दिनांक 17/10/2025, 26/3/2026 व 8/5/2026 रोजी सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. तथापि बहुतांश व्यवस्थापनाकडून अद्यापही बिंदू नामावली तपासणी अपूर्ण असल्यामुळे पवित्र पोर्टलवर जाहिराती नोंदविण्यात आल्या नाहीत, असे निदर्शनास येत आहे. शिक्षक पदभरतीची कार्यवाही शैक्षणिक वर्ष 2026-27 करता कार्यमर्यादेत पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याने सर्व व्यवस्थापनांनी तातडीने बिंदू नामावली तपासणी करून पोर्टलवर जाहिरात नोंदवणे आवश्यक आहे. तरी पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जास्त व्यवस्थापनांची बिंदू नामावली तपासणी होऊन पोर्टलवर जाहिरात नोंदवण्यासाठी दिनांक 15 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आपल्या विभागातील शैक्षणिक संस्थांच्या बिंदू नामावली तपासणीची कार्यवाही दिनांक 15 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्यासाठी आपल्या अधीनस्थ सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष यांना आपल्या स्तरावरून सूचना दिल्यास मी आपला आभारी राहील. तर याबद्दल डॉक्टर प्रवीण गेडाम सर, विभागीय आयुक्त नाशिक ATC म्हणजे आदिवासी विकासला हे पत्र कालच निर्गमित करण्यात आलं आहे आणि 15 जूनपर्यंत मुदतवाढही देण्यात आली आहे. काल युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आपण हा पाठपुरावा केला होता. शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे व राज्य परीक्षा परिषद कार्यालय पुणे या दोन्ही कारण शिक्षक भरतीला नव्यानेच सुकाणू समितीमार्फत यावर्षी शिक्षक भरती त्या सुकाणू समितीच्या अध्यक्ष व समितीतील सदस्य यांच्या निर्देशानुसार समिती कार्यरत आहे. त्यानुसार आपण दोघांकडे निवेदन देणे क्रमप्राप्त होते. कारण याच्यापूर्वी 2022ची प्रक्रिया ही केवळ आणि केवळ शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्या आधिपत्याखाली राबविण्यात आली, परंतु आत्ता नव्याने राज्य परीक्षा परिषद यांनाही त्यामध्ये समाविष्ट करून सुकाणू समिती नेमण्यात आली. तर अशा पद्धतीने दिनांक 15 जून 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी सर्व अभियोग्यताधारक बांधवांना विनंती करतोय की आपल्या सर्वांना विनंती आहे, जास्तीत जास्त प्रमाणावरती प्रत्येक आस्थापनेवरती आपण पाठपुरावा करा. नक्कीच प्रत्येक घटकाला न्याय मिळून स्वतःसहित इतरही बांधवांच्या हक्कासाठी आपण लढूया. तर या विषयावर इथेच थांबतो. धन्यवाद.